असे हे गजानन माऊली आणि मूर्ती आपल्या शेगावात राहत होती। सर्वात आधी ते ज्यांच्या दृष्टीस पडले त्यांचं नाव काय होतं? बंकटलाल आणि दुसरं पितांबर। विजय ग्रंथाचं पारायण करणाऱ्यांना माहित असेल। बंकटलाल आणि पितांबर यांच्या ते दृष्टीस पडले। एका उकिरड्यावर ते बसलेले होते गजानन महाराज आणि सगळ्यांची माहिती पाठत आहे। मला तेवढी सांगायची गरज नाही, हे मला माहित आहे। पण तरी बघा, आपली जे त्यागी लोक असते त्यांची सर्वात आधी ओळख होते का? चांगल्याला तशी पण समाजात किंमत राहते का? त्यांना जास्तीत जास्त संकट कोणाला असते? वाईटाला की चांगल्याला? चांगल्या माणसाला। तशी ती त्यागी मूर्ती याला पण संकट खूप होते। चांगले आणि वाईट लोक समाजात राहतातच, तशी त्या माऊलीला पण काही लोक त्रास द्यायला लागले। ही माऊली ज्यावेळेस बंकटलाल आणि पितांबर त्यांच्या जवळ येत होते तर त्यांना बघून ते धावत पळत निघाले आणि मूर्ती तशीच होती, अवलिया मूर्ती होती आणि ते पळाले आणि नंतर त्यांच्या दृष्टीस 4 दिवस पडले नाही। नंतर ते मूर्ती एका पत्रावळीमध्ये ठेवलेली होती आणि त्या पत्रावळीमध्ये काय